या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की चला आपण पंढरीशी जाऊ आणि पांडुरंगाला डोळे भरून पाहू. आणि पांडुरंगाचं काय काय वर्णन केलं आहे बघा तुम्ही यामध्ये. चला पंढरीशी जाऊ, रुक्मादेवी वरा पाहू, डोळे निवतील कान, मना तेथे समाधान, संत महंत होतील भेटी, आनंदे नाचू वाळवंटी, तेथे तीर्थाचे माहेर, हे सर्व सुखाचे भांडार, जन्म नाही रे अनिक, तुका म्हणे माझी भाक. तर लोक हो, चला आपण पंढरीला जाऊ आणि रुक्मिदेवीचा वर म्हणजे पांडुरंगाला आपण भेटू, त्यांना पाहू. त्यांच्या दर्शनाने आणि कथाश्रवणाने डोळे आणि कान आपले तृप्त होतील आणि तेथे मनाला समाधानही मिळेल. तेथे गेल्यावर आपल्याला संत महंत भेटतील, त्यांच्या भेटीगाठी होतील आणि हरिनामाच्या आनंदाने आपण वाळवंटामध्ये नाचूया. पंढरपूर म्हणजे सर्व तीर्थाचे माहेर, तसे सर्व सुखाचे भांडार आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही एकदा तरी पंढरीला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले की नंतर तुम्हाला पुनर्जन्म नाही, हे मी प्रतिज्ञेने सांगतो. म्हणून तुम्ही पंढरपूरला जा, असं या ठिकाणी या अभंगातून तुकाराम महाराज सांगतात. रामकृष्ण हरी.